हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल मराठी डिजिटल वर्ल्ड. मित्रांनो, फर्स्ट इयर पोस्ट HSC डिप्लोमा टेक्निकल कोर्सेस इन इंजिनिअरिंग म्हणजेच पॉलिटेक्निक फर्स्ट इयर साठीचं रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झालेली आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण शेड्यूल त्याचबरोबर रजिस्ट्रेशन कशा पद्धतीनं करायचंय याविषयीची सगळी माहिती स्टेप बाय स्टेप आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला न स्किप करता संपूर्ण बघा, जेणेकरून सर्व डिटेल तुम्हाला व्यवस्थित समजतील. आणि जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या ॲडमिशन प्रोसेसच्या रिलेटेड येणाऱ्या सगळ्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जसंही मी व्हिडिओ अपलोड करेल. सो विदाउट वेस्टिंग ओव्हर टाइम, लेट गेट स्टार्टेड. तर मित्रांनो, फर्स्ट इयर पॉलिटेक्निकचे रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झालेली. यामध्ये सर्वात अगोदर आपण इम्पॉर्टंट डेट्स बघूयात. त्यानंतर या ठिकाणी स्टेप बाय स्टेप आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचे ही सुद्धा माहिती या ठिकाणी बघूयात. तर सर्वात अगोदर या ठिकाणी इम्पॉर्टंट बघूयात. तर इम्पॉर्टंट डेटमध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म अँड अपलोडिंग रिक्वायर्ड डॉक्युमेंट बाय कॅन्डिडेट 20 तारखेपासून 16 तारखेपर्यंत या ठिकाणी आपण करू शकणार आहोत. 20/5/2025 ते 16/6/2025 दरम्यान आपल्याला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्याचबरोबर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचे. त्यामध्ये जी ऑनलाईन स्क्रुटिनी असेल किंवा फिजिकल स्क्रुटिनी असेल हे तुम्हाला याच दरम्यान कंप्लीट करून घ्यायचं आहे. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म फॉर ॲडमिशन. सेम डेट मी तुम्हाला सांगितली होती, 20/5/2025 ते 16/6/2025 दरम्यान ही होणार आहे. त्यानंतर या ठिकाणी डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट 8 तारखेला लागेल. त्यानंतर जर विद्यार्थ्याला काही ग्रीव्हन्स असेल, काही करेक्शन वगैरे करायचं असतील तर सबमिशन ऑफ ग्रीव्हन्स 19/6/2025 ते 21/6/2025 दरम्यान तुम्हाला करावं लागणार आहे. त्यानंतर या ठिकाणी फायनल मेरिट लिस्ट डिक्लेअर होईल. आता मित्रांनो, त्याच्या पुढचा जो टाईम आहे म्हणजे राऊंड 1 साठीचे ऑप्शन फॉर्म, राऊंड 2 साठीचे ऑप्शन फॉर्म, रिक्वायर्ड कॅटेगरी वाईज वॅकंट सीट, याचा शेड्यूल आणखी या ठिकाणी दिलेला नाही. सध्या फक्त इथपर्यंत फायनल मेरिट लिस्टपर्यंतचा शेड्यूल आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे. तर फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती 23/6/2025 लागेल. जर याच्यामध्ये डेट जर रजिस्ट्रेशन डेट जर जी 16 आहे ती जर एक्सटेंड झाली तर आणखीन पुढच्या डेटसुद्धा चेंजेस होऊ शकतात. सो ह्या डेट काय आणखीन तुम्ही कन्फर्म अशा असतील असं धरू नका, कारण गेल्या वर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा या ठिकाणी डेट वाढण्याची शक्यता आहे. आणि जर रजिस्ट्रेशन करण्याची डेट वाढली तर या ठिकाणी बाकीच्या पुढच्या डेटसुद्धा या ठिकाणी वाढतीलच, त्यात काही दुविधा नाही आहे. तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं हे बघूयात. तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, वेबसाईटवरती यायचं आहे. वेबसाईटची लिंक मी तुम्हाला नेहमीप्रमाणे डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती येऊ शकता. या पेजवरती आल्यानंतर तुम्हाला सिंपली या ठिकाणी न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन हे ऑप्शन या ठिकाणी पाहायला भेटतं. त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केलं की आपल्यासमोर एक नवीन पेज येईल. या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्याचं संपूर्ण नाव टाकायचं आहे ॲज पर SSC मार्कशीट. तर 10वीच्या मार्कशीटनुसार या ठिकाणी तुमचं नाव टाकायचं आहे, तुमचा ईमेल ID टाकायचं आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी आपला स्टेट कुठला आहे तो स्टेट चूज करायचा आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट चूज करायचं आहे आणि या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पासवर्ड कन्फर्म करायचा आहे. आता पासवर्ड कसा असला पाहिजे लक्षात घ्यायचं आहे, कमीत कमी 7 अंकी या ठिकाणी पासवर्ड असला पाहिजे आणि जास्तीत जास्त 15 अंकी, म्हणजे 7 ते 15 अंकाच्या दरम्यान या ठिकाणी पासवर्ड असला पाहिजे. यामध्ये तुम्ही कॅपिटल लेटर यूज करू शकता, सिम्बल्स यूज करू शकता किंवा नंबर्स यूज करू शकता. त्या ठिकाणी एक्झाम्पलसुद्धा दिलेले, तुम्ही अशा पद्धतीने या ठिकाणी पासवर्ड जो आहे तो या ठिकाणी टाकू शकता. तर या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे. जो पासवर्ड या ठिकाणी टाकला आहे तोच पासवर्ड या ठिकाणी कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे. रजिस्टरवरती क्लिक केलं तर आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबर, म्हणजे जो आपण मोबाईल नंबर आता फॉर्म फिलअप करते वेळेस, रजिस्ट्रेशन करते वेळेस दिला होता, त्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल. तो OTP आपल्याला या रकान्यामध्ये एंटर करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी सबमिट OTPवरती क्लिक करायचं आहे. सबमिटवरती OTPवरती क्लिक केलं की आपल्यासमोर थँक्यू फॉर युअर रजिस्ट्रेशन फॉर ॲडमिशन टू फर्स्ट इयर पोस्ट HSC डिप्लोमा टेक्निकल कोर्सेस इन इंजिनिअरिंग अशा पद्धतीचा मेसेज येईल. या ठिकाणी आपलं नाव आलेलं असेल आणि या ठिकाणी आपला रजिस्ट्रेशन नंबर आलेला असेल. आता हा नंबर तुम्ही कॉपी करून घ्या किंवा तुम्हाला SMS द्वारे सुद्धा हा नंबर प्रोव्हाइड केला जातो. त्यानंतर तुम्हाला क्लिक हिअर फॉर लॉग इन हे एक ऑप्शन पाहायला भेटतं. सिम्पली यावरती क्लिक करायचे. या ठिकाणी आपला आता कॉपी केलेला नंबर जो आहे तो पेस्ट करा किंवा टाईप करा. त्यानंतर आपण जो पासवर्ड या ठिकाणी जनरेट केला होता तो पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर खाली दिलेला कॅप्चा कोड जो आहे
तो कॅप्चा कोड या ठिकाणी टाकायचा आणि सिंपली लॉग इन वरती क्लिक करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर वेलकम टू ऑनलाईन ॲप्लिकेशन सिस्टीम फॉर फर्स्ट इयर पोस्ट HSC डिप्लोमा टेक्निकल कोर्सेस अशा पद्धतीचे एक मेसेज येईल. या ठिकाणी मेन आता आपल्याला लक्ष द्यायचं या ठिकाणी ॲप्लिकेशन स्क्रुटिनी मोड सिलेक्शन हे एक ऑप्शन आहे. हे चूज करताना तुम्ही एकदम काळजीपूर्वक बघायचे. मी दोन्ही ऑप्शन तुम्हाला काय काय असणार आहेत या ठिकाणी सांगतो. या ठिकाणी आपल्याला दोन ऑप्शन दिले जातात. एक असतं ई स्क्रुटिनी आणि दुसरं असतं फिजिकल स्क्रुटिनी. आता ई स्क्रुटिनी म्हटलात तर ई स्क्रुटिनी जर तुम्ही चूज केलं तर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे हे करण्यासाठी तुम्हाला FC सेंटरवरती व्हिजिट करायची. आफ्टर सिलेक्टिंग द ई स्क्रुटिनी मोड कॅन्डिडेट शाल fill online application form and upload required document for any computer smartphone connected to internet. तर FC तुम्ही फक्त डॉक्युमेंट तुमचे ऑनलाईन पद्धतीने अपलोड करायचे आहेत. इट इज नॉट नेसेसरी टू विजिट फॅसिलेशन सेंटर. त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी जाण्याची गरज नाही आहे. FC सेंटरला जाण्याची गरज नाही आहे. तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे ऑनलाईन पद्धतीनेच केलं जाणार. ठीक आहे. स्क्रुटिनी मोड तुम्हाला समजला. आता त्या ठिकाणी फिजिकल मोड. तर फिजिकल मोडमध्ये कसं असतं या ठिकाणी बघा आफ्टर सिलेक्टिंग द फिजिकल स्क्रुटिनी मोड कॅन्डिडेट हॅव टू व्हिजिट द फॅसिलेशन सेंटर. या ठिकाणी तुम्हाला तुमचे संपूर्ण डॉक्युमेंट जे आहेत हे डॉक्युमेंट घ्यायचे आहेत. त्यानंतर या ठिकाणी फॅसिलिटेशन सेंटरला आहे त्या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी व्हिजिट करावं लागणार आहे. कॅन्डिडेट मस्ट बुक ऑनलाईन स्लॉट. तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा स्लॉट म्हणजे तुम्ही कोणत्या तारखेला FC सेंटरला व्हिजिट करणार आहात, कोणता तुम्हाला टाईम घ्यायचा आहे हे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी चूज करू शकणार आहात. तर अशा पद्धतीचे फिजिकल मोडमध्ये तुम्हाला फिजिकली डॉक्युमेंट FC सेंटरला घेऊन जावं लागतात आणि स्क्रुटिनी मोडमध्ये तुमचे डॉक्युमेंट ऑनलाईन व्हेरीफाय होतात. तर या ठिकाणी हे दोन मोड आहेत. तुम्ही काळजीपूर्वक तुम्हाला जो मोड घ्यायचा तुम्ही घेऊ शकता. आणि मला विचाराल कुठला मोड घेतला पाहिजे तर माझ्या म्हणण्यानुसार स्क्रुटिनी मोड सर्वात उत्तम आहे. जर तुम्हाला कॉलेज व्हिजिट करू वाटत असेल, कॉलेज तुम्हाला पाहायचं असतील, कॉलेज कशा पद्धतीचे आहेत ते तर तुम्ही डेफिनेटली फिजिकल मोड घेऊ शकता. मी या ठिकाणी स्क्रुटिनी मोड घेत आहे. त्यानंतर खाली स्क्रोल करायचं. या ठिकाणी सेव्ह मोड हे ऑप्शन आहे. सिंपल त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा मोड जो आहे तो सेव्ह करून घ्यायचा आहे. पुन्हा खाली स्क्रोल करायचं. या ठिकाणी आपल्याला प्रोसीड फर्दर टू फिल ॲप्लिकेशन फॉर्म हे ऑप्शन पाहायला भेटतं. त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी कॅन्डिडेट टाईप आपल्याला चूज करायचं आहे. या ठिकाणी कॅन्डिडेट टाईप्स दिलेले आहेत. यामध्ये एक नंबरचा टाईप आहे टाईप 1 महाराष्ट्र राज्याचे उमेदवार. या ठिकाणी एक नंबरचा टाईप आपल्याला चूज करायचा आहे. 2 नंबरचा जो टाईप आहे तो सुद्धा या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेटसाठीच आहे. परंतु या ठिकाणी टाईप बी जो आहे तो जो उमेदवार वरील प्रकार A मधील निकषाची पूर्तता करत नसेल परंतु तो किंवा त्याचे वडील किंवा त्याची आई महाराष्ट्र राज्याची आदिवासी असून त्यांच्याकडे आदिवासी प्रमाणपत्र आहे असा उमेदवार. त्याच्यामध्ये काय आहे महाराष्ट्र राज्यातील मान्यताप्राप्त संस्थेमधून SSC परीक्षा पास झालेले उमेदवार परंतु त्याचं रहिवासी सुद्धा महाराष्ट्र असलं पाहिजे. आणि टाईप बी मध्ये कसं आहे या ठिकाणी टाईप ए ची या ठिकाणी निष्कर्ष पूर्तता करत नसेल परंतु तो किंवा त्याचे वडील किंवा त्याची आई महाराष्ट्र राज्याचे आदिवासी असून त्यांच्याकडे आदिवासी प्रमाणपत्र असलेला उमेदवार हा बी चूज करू शकतो. तर अशा पद्धतीनं तुमचं जे काही असेल ते तुम्हाला या ठिकाणी सगळ्या डिटेल्स प्रोव्हाइड केलेले. तर टाईप सी आहे, टाईप डी आहे, ई आहे, त्याचबरोबर या ठिकाणी OMS हे टाईप या ठिकाणी म्हणजे आउटसाईड महाराष्ट्र स्टेट हे सुद्धा या ठिकाणी टाईप या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. तर तुमचा जो टाईप येत असेल ते तुम्ही घ्यायचा आहे. आता जे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये SSC पास झालेले आहेत, महाराष्ट्र राज्याच्या संस्थेमधून या ठिकाणी SSCची परीक्षा उत्तीर्ण झाली आहेत त्या सर्वांनी या ठिकाणी टाईप ए चूज करायचं आहे. त्यानंतर खाली स्क्रोल करा. खाली स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीडवरती सिंपली क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही पुढच्या स्टेपवर याल. या ठिकाणी तुम्हाला होम डिस्ट्रिक्ट चूज करायचं आहे. या ठिकाणी तुमचा 10वी पासआउट झालेला जिल्हा, तुमचा जिल्हा कुठला आहे, त्याचबरोबर तुम्ही 10वी पासआउट झालेला तुमचा तालुका हे चूज करायचं आहे. त्यामुळे हे दोन्ही चूज केल्यानंतर तुमचं जे मूळ जिल्हा आहे तो ॲटोमॅटिक या ठिकाणी त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या शाळेचं संपूर्ण नाव आणि पत्ता या ठिकाणी टाकायचं आहे. हे टाकून झाल्यानंतर तुम्हाला सिंपली सेव्ह अँड प्रोसीडवरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर रिझर्वेशन डिटेलच्या तुम्ही टेबलवरती पेजवरती याल. या ठिकाणी आल्यानंतर तुमची कॅटेगरी तुम्हाला सर्वात अगोदर निवडायची. जर तुम्ही मराठा कॅटेगरीतून बिलॉंग करत असाल म्हणजे ओपन कॅटेगरीतून येत असाल तुम्ही मराठा असो तुमच्याकडे कुठल्याही पद्धतीचं जरी कास्ट नसेल तरीसुद्धा तुम्ही ओपन कॅटेगरीमध्येच या ठिकाणी कन्सिडर केली जातात. तर या ठिकाणी सिंपली तुम्ही जनरलवरती क्लिक करायचं आहे. जे रिझर्व कॅटेगरीमधून येत नसतील तर जे विद्यार्थी रिझर्व कॅटेगरीतून बिलॉंग करत असतील त्यांनी रिझर्ववरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी त्यांना
त्यांची कॅटेगरी कुठलीही निवडायची. या ठिकाणी SC ST, त्यानंतर VJNT, NT 1 2 3, त्याचबरोबर OBC SBC आणि SCBC इतक्या या ठिकाणी कॅटेगरी देण्यात आलेल्या आहेत. आता यामध्ये तुमची कॅटेगरी जी असेल ती चूज करायची. यामध्ये लक्षात घ्यायचं SC आणि ST कॅटेगरी वगळता बाकीच्या सर्व कॅटेगरींना या ठिकाणी नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट हे कंपल्सरी आहे. सो जे बाकीच्या कॅटेगरीतून येत असतील जसं की VJNT असेल NT 1 2 3, त्यानंतर OBC SCBC आणि SBC या सर्व कॅटेगरींना या ठिकाणी जे नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट असतं ते कंपल्सरी आहे. सो तुमची जी कॅटेगरी असेल ती तुम्ही कॅटेगरी या ठिकाणी चूज करा. मी या ठिकाणी ह्या विद्यार्थ्याची जी कॅटेगरी आहे ती NTB आहे. सो मी या ठिकाणी NT 1 कॅटेगरी चूज केलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट इश्यू अथॉरिटी या ठिकाणी चूज करायची आपल्याला. या ठिकाणी जी तुमच्या कास्टवरती इश्यू अथॉरिटी असेल खाली साईडला ती इश्यू अथॉरिटी या ठिकाणी टाकायची. त्यानंतर या ठिकाणी तुमची कास्ट कोणती आहे ही कास्ट या ठिकाणी तुम्हाला सर्च करायची आणि ती कास्ट या ठिकाणी चूज करायची. त्याच पद्धतीनं OBCचे विद्यार्थी OBC चूज करतील, NT 2 NT 3, त्यानंतर SCBC SC ST जी तुमची कॅटेगरी असेल ती तुम्ही कॅटेगरी तुमची चूज करायची. त्यानंतर खाली या ठिकाणी जसं की मी तुम्हाला म्हणलं होतं यू आर रिक्वायर्ड टू स्कॅन अँड अपलोड कास्ट सर्टिफिकेट. कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. त्याचबरोबर यू आर रिक्वायर्ड टू स्कॅन अँड अपलोड नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट, जसंही मी तुम्हाला मागाशी म्हटलं होतं. तर नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेटची जी एक्सपायरी आहे ही कमीत कमी 31/3/2026 ही असली पाहिजे. मॅक्झिमम 27-28 पर्यंत नॉन क्रीमी लेअर तुमचं निघतं, कारण 3 वर्षाची एक्सपायरी त्याची असते. ज्या विद्यार्थी ह्या वर्ष काढले त्यांची एक्सपायरी डेफिनेटली 3 वर्ष पुढली असणार आहे. सो या ठिकाणी लक्षात घ्यायचं 31 मार्च 2026 ही त्याची एक्सपायरी असली पाहिजे. या ठिकाणी पुन्हा विचारलं जातं आर यू पर्सन विथ डिसेबिलिटी, म्हणजे तुम्ही जर हँडिकॅप असाल तर यावरती क्लिक करा, नसेल तर नोवरती राहू द्यायचे. त्यानंतर इज युअर पॅरेंट डिफेन्स पर्सन, तुमचे पॅरेंट्स जर पालक जे संरक्षण कर्मचारी असतील तुम्ही यावरती क्लिक करून या ठिकाणी बाकीचे डिटेल्स फिलअप करू शकता. त्यानंतर विचारलं जातं आर यू ऑर्फियन, म्हणजे तुम्ही अनाथ आहात का, असेल तर यावरती क्लिक करा. लक्षात घ्यायचे अनाथ म्हणजे जर तुम्हाला आई वडील दोघंही नसतील तर या ठिकाणी तुम्ही ऑर्फिनमध्ये तुम्ही गृहीत धरले जातात आणि तुमच्याकडे त्याचं रिलेटेड सर्टिफिकेटसुद्धा असणं गरजेचं आहे. आता मला बऱ्याच विद्यार्थ्यांनी याच्या प्रिव्हियस जो मी ITIचा व्हिडिओ अपलोड केला होता त्यामध्ये विचारलं होतं की जर आई वडील पैकी एक जण जिवंत असेल तर ऑर्फिन सर्टिफिकेट निघतं का किंवा ऑर्फिनमधून भरू शकतो का. तर लक्षात घ्यायचं आहे आई आणि वडील दोघेही त्यांचा मृत्यू झालेला असला पाहिजे तर तुम्ही ऑर्फिनमधून या ठिकाणी फॉर्म जो आहे तो या ठिकाणी भरू शकता. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला नॅशनॅलिटी चूज करायची. तर नॅशनॅलिटीसाठी तुम्ही या ठिकाणी बेसिक 4 डॉक्युमेंट्स जे आहेत ते देऊ शकता. या ठिकाणी एक आहे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, जर तुम्ही ते काढलेलं नसेल तर तुम्ही तुमचं फुल लिव्हिंग सर्टिफिकेट देऊ शकता, म्हणजे TC किंवा LC काही ठिकाणी म्हटलं जातं, किंवा तुमच्याकडे जर इंडियन पासपोर्ट असेल तर ते देऊ शकता किंवा बर्थ सर्टिफिकेट देऊ शकता. माझ्याकडे या ठिकाणी TC आहे, माझ्याकडे नॅशनॅलिटी नाही, सो मी या ठिकाणी TC चूज केलेलं आहे. पण लक्षात घ्यायचं जर तुम्ही TC चूज करत असाल तर TC वरती इंडियन अशी तुमची नॅशनॅलिटी मेन्शन केलेली असली पाहिजे. जर नसेल तर तुम्हाला नॅशनॅलिटी सर्टिफिकेटच द्यावं लागणार आहे. त्यानंतर या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी फिलअप करून झाल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचे. सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक केलं तर तुम्ही नेक्स्ट पेजवरती याल. या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला क्वालिफिकेशन डिटेल्स फिलअप करायच्यात. यामध्ये सर्वात अगोदर आपल्याला 10वीची माहिती भरायची आहे. 10वीचं तुमचं बोर्ड कुठलं आहे ते बोर्ड घ्या. त्यानंतर तुमचं 10वीचं पासिंग इयर कुठलं आहे ते या ठिकाणी पासिंग इयर घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचं संपूर्ण नाव ऑटोमॅटिक आलेलं असेल. या ठिकाणी कॅन्डिडेटच्या आईचं नाव टाकायचं आहे, तुमच्या 10वीचा सीट नंबर टाकायचा आहे, तुम्हाला टेक्निकल कोर्सेस होती किंवा नाही, टेक्निकल सब्जेक्ट होता किंवा नाही हे या ठिकाणी असेल तर येसवरती क्लिक करा, नसेल तर नोवरती क्लिक करायचे. त्यानंतर विचारलं जातं या ठिकाणी तुम्ही इंटरमिजिएट ग्रेडची ड्रॉइंगची एक्झाम दिलेली आहे का. तुम्ही चित्रकलेची इंटरमिजिएट ग्रेडची जर एक्झाम दिली असेल येसवरती क्लिक करा, नसेल तर नोवरती क्लिक करायचं. जर तुम्ही एक्झाम दिली असेल तर डेफिनेटली तुम्ही येसवरती क्लिक करा. करण्याचे तुमच्या सिलेक्शनच्या प्रोसेसमध्ये काही पॉईंट तुम्हाला एक्स्ट्रा या ठिकाणी दिले जातात. त्यानंतर जर तुम्ही 12वी पासआउट असाल तर येसवरती क्लिक करा, नसाल तर येसवरती पासआउटवरती क्लिक करून तुम्ही पुढची डिटेल फिलअप करायची आणि जर नसाल तर नोवरती राहू द्यायचं. या ठिकाणी नॉट ॲप्लिकेबलवरती क्लिक करून तुम्ही खाली या ठिकाणी बाकीचे डिटेल्स भरायचे. जर तुम्ही ITI सुद्धा पासआउट असाल तर तुम्ही येसवरती क्लिक करा, ITIची डिटेल फिलअप करा, नसाल तर सिंपली नोवरती क्लिक करायचे. त्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीडवरती सिंपली क्लिक करायचे. सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक केलं तर तुम्ही पुढच्या पेजवरती याल. या ठिकाणी आपल्याला पर्सनल डिटेल्स फिलअप करायचे आहेत. या ठिकाणी तुमचं नाव, आईचं नाव ऑटोमॅटिक आलेलं असेल. त्यानंतर तुमची जन्मतारीख या ठिकाणी टाकायची, जी तुमची जन्मतारीख असेल या ठिकाणी डे मंथ इयर टाकायचं आहे.
त्यानंतर तुमचं जेंडर चूज करायचं आहे, मेल फिमेल किंवा ट्रान्सजेंडर, जे तुमचं जेंडर असेल ते तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. त्यानंतर तुमचं वार्षिक उत्पन्न या ठिकाणी चूज करायचं, कौटुंबिक उत्पन्न किती आहे ते या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचं रिलिजन म्हणजे तुमचा धर्म कुठला आहे तो टाकायचा आहे. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, जैन, पारसी, बुद्धिस्ट, जैवस, जे तुमचं या ठिकाणी रिलिजन असेल ते तुम्ही या ठिकाणी रिलिजन चूज करायचं आहे. तुमची मातृभाषा कुठली आहे ती या ठिकाणी तुम्ही चूज करायची. जे महाराष्ट्रातले असतील त्यांनी मराठी या ठिकाणी चूज करायचे. त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे. खाली स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी डू यू वॉन्ट टू अप्लाय फॉर TFWS म्हणजेच ट्युशन फी वेव्ह स्कीम. या ठिकाणी शिक्षण शुल्क माफी योजना हे एक प्रकार असतो. याच्यातून जर तुम्ही फॉर्म फिलअप केला तर तुम्हाला ट्युशन फी तुमची जी काय असेल कॉलेजची ती माफ केली जाईल. जर यस करत असाल तर लक्षात घ्यायचं तुमच्याकडे या ठिकाणी उत्पन्नाचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. तुमचं उत्पन्न हे 8 लाखाच्या आत असलं तरच तुम्ही या TFWS साठी तुम्ही यस करू शकता. आणि याच्यातून जर तुमचा नंबर लागला तर तुम्हाला ट्युशन फी तुमची ही माफ केली जाते. पण तुम्हाला हे स्कीमला यस करण्यासाठी तुमच्याकडे उत्पन्नाचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. त्या प्रमाणपत्राची एक्सपायरी जी आहे ती 31 मार्च 2026 ही असली गरजेचं आहे. त्यानंतर खाली या ठिकाणी स्क्रोल करायचं. या ठिकाणी आपल्याला ॲड्रेस टाकायचा. सर्वात अगोदर आपला एरिया चूज करायचा आहे. रुरल असेल रुरल घ्या, अर्बन असेल तुम्ही अर्बन घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचा संपूर्ण ॲड्रेस टाकायचा आहे. जो काही तुमचा ॲड्रेस असेल, नियरबाय मार्क्स वगैरे सगळं या ठिकाणी टाकायचं आहे. तुमचं स्टेट, डिस्ट्रिक्ट, तालुका, विलेज आणि पिनकोड टाकायचं आहे. त्यानंतर खाली स्क्रोल करा. सेव्ह अँड प्रोसीडवरती सिंपली क्लिक करायचं. सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अपलोड फोटो या स्टेपवरती या ठिकाणी तुम्हाला तुमचा फोटो आणि तुमची सिग्नेचर एकत्र स्कॅन करायची आहे. फोटो खाली तुमची या ठिकाणी सिग्नेचरही पाहिजे. जसं की तुम्ही या ठिकाणी सॅम्पल बघत आहात, तुमचा पासपोर्ट साईज फोटो, त्याखाली तुमची सिग्नेचर, अशा पद्धतीचं तुम्हाला सिग्नेचर फोटो क्रॉप करायचा आहे आणि तो या ठिकाणी अपलोड करायचा आहे. फोटो अपलोड करताना JPG, त्यानंतर GIF आणि PNG या फॉर्मॅटमध्ये तुम्ही अपलोड करू शकता. फोटोची साईज जी आहे ही 500 KB पुढे नसली पाहिजे. या गोष्टी लक्षात घ्यायच्या. त्यानंतर या ठिकाणी फोटो अपलोड करायचा आहे. या ठिकाणी चूजवरती क्लिक करून तुम्ही फोटो अपलोड करायचा आहे आणि सेव्ह अँड प्रोसीडवरती सिंपल तुम्हाला क्लिक. तर मित्रांनो, सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी तुमचे रिक्वायर्ड डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे. यामध्ये जसं जसं तुम्ही या ठिकाणी फॉर्म फिलअप केलेला आहे त्यानुसार या ठिकाणी तुमचे डॉक्युमेंट सुद्धा चेंज असतील. जसं की आता या ठिकाणी 10वीची मार्कशीट कंपल्सरी आहे. त्यानंतर लेटेस्ट तुमचा लास्ट स्कूल सर्टिफिकेट म्हणजे लेटेस्ट जे स्कूल सर्टिफिकेट असेल म्हणजे TC किंवा आपण काही ठिकाणी त्याला लिव्हिंग सर्टिफिकेट म्हटलं जातं ते या ठिकाणी तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे. त्यानंतर या ठिकाणी मी नॅशनॅलिटीच्या ऐवजी या ठिकाणी लिव्हिंग सर्टिफिकेट घेतलं होतं तर मला परत या ठिकाणी लिव्हिंग सर्टिफिकेट सेकंडला अपलोड करायचं आहे. त्यानंतर माझी कास्ट कॅटेगरीतून मी फॉर्म अप्लाय केलेला आहे त्यासाठी मला या ठिकाणी कॅटेगरी अपलोड करायची आहे. त्याचबरोबर मी या ठिकाणी एंट्रीतून फॉर्म फिलअप केलेला आहे त्यासाठी मला या ठिकाणी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आलेलं आहे हे सुद्धा मला या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे. त्याचबरोबर मी TFWS साठी सुद्धा या ठिकाणी यस केलेलं आहे. त्याकरिता मला या ठिकाणी उत्पन्नाचं प्रमाणपत्र सुद्धा अपलोड करावं लागणार आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी मी चित्रकलेची इंटरमिजिएट ग्रेडची ड्रॉइंग एक्झाम सुद्धा पास आउट आहे, मी त्यासाठी सुद्धा यस केलेले तर ते सुद्धा मला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. आता प्रत्येक कॅटेगरीसाठी या ठिकाणी SC कॅटेगरीसाठी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट येणार नाही. त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांनी TFWS साठी यस केलं नाही त्यांना उत्पन्नाचं ऑप्शन येणार नाही किंवा ज्यांनी ड्रॉइंगसाठी यस केलेलं नाही त्यांना ड्रॉइंगचं या ठिकाणी यस येणार नाही. आणि जे ओपन कॅटेगरीतील विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी या ठिकाणी कास्टचं सुद्धा ऑप्शन या ठिकाणी येणार नाही. तर लक्षात घ्यायचं तुम्ही जशा पद्धतीचा फॉर्म फिलअप केलेला आहे त्या पद्धतीने या ठिकाणी डॉक्युमेंट सुद्धा चेंजेस होऊ शकतात. तर आता हे सगळे डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे. डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी डॉक्युमेंटची साईज ही 150 DPI मध्ये आणि मॅक्झिमम 1 MB पर्यंत तुम्ही या ठिकाणी जे डॉक्युमेंट आहेत हे अपलोड करू शकता. डॉक्युमेंट तुम्ही JPG PDF दोन्ही फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी अपलोड करू शकता. सगळे डॉक्युमेंट अपलोड करून घ्या. त्यानंतर या ठिकाणी सबमिटवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही तुमचे डॉक्युमेंट सिलेक्ट करा. त्यानंतर या ठिकाणी अपलोडवरती क्लिक करा. ते डॉक्युमेंट अपलोड होईल. अपलोड झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी स्टेटसमध्ये राईट पद्धतीचं या ठिकाणी ऑप्शन पाहायला भेटेल. तर एक डॉक्युमेंट तुम्ही सगळं अपलोड करून घ्या. त्यानंतर सबमिटवरती सिंपली क्लिक करा. मित्रांनो, सबमिटवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण शेवटच्या स्टेपवरती याल. या ठिकाणी आपल्याला जी काही रजिस्ट्रेशन प्रोसेसची फीस आहे ही रिक्वायर्ड फीस जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पे करायची आहे. तर या ठिकाणी रिझर्व्ह कॅटेगरीसाठी एकूण 300 रुपये चलन एक पे करायचं आहे. तर जनरल कॅटेगरीतील कॅन्डिडेटसाठी जे की महाराष्ट्रातील असतील, आउटसाईड महाराष्ट्रातील असतील किंवा जम्मू काश्मीर लडाख मायग्रेट कॅन्डिडेट असतील त्यांच्यासाठी 400 रुपये असतील.
तर लक्षात घ्यायचं जनरल कॅटेगरीसाठी 400 रुपये इतके चलन पे करायचे आणि रिझर्व्ह कॅटेगरीतील म्हणजेच SC ST VJNT NT A B C D त्याचबरोबर OBC SBC आणि SC BC EWS या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांकरिता 300 रुपये हे चलन इतकं पे करायचं आहे. तर चलन पे करण्यासाठी सिंपली तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी दिलेले पे नाव हे जो ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचं पेज ओपन होईल. सिंपली तुम्ही या ठिकाणी QR कोडचं जे हे ठिकाणी ऑप्शन दिलेलं आहे याच्यावरती स्कॅन करून पे करू शकता. सिंपली तुमच्या मोबाईलमध्ये फोनपे ओपन करा, त्याला फोनपेमधून स्कॅनरमधून हे स्कॅन करा आणि तुमची अमाऊंट ऑटोमॅटिक येईल. तुम्हाला फक्त तुमचं UPI पिन टाकून पेमेंट करायची आहे किंवा तुम्ही कार्डद्वारे करू शकता, नेट बँकिंगद्वारे करू शकता किंवा वॉलेटद्वारे करू शकता. तर एकदा का तुम्ही पेमेंट केलं की तुमचं जी प्रिंटआउट आहे ती प्रिंटआउट काढून घ्यायची आहे आणि तुमचा फॉर्म सगळा व्यवस्थित त्याचा रिव्ह्यू वगैरे चेक करून तुमचं सगळे भरलेली डिटेल्स जी आहे ती बरोबर आहे का नाही चेक करून घ्यायची. आता मी सध्या पेमेंट करणार नाही कारण मला आत्ताच हा फॉर्म सबमिट करायचा नाही आहे. मी फक्त तुम्हाला माहिती देण्यासाठी हा सध्या व्हिडिओ मी बनवलेला आहे. त्यामध्ये मला बरेच काही चेंजेस करायचे, त्यावेळेस ज्यावेळेस मी जे काही चेंजेस असतील ते करेल त्यावेळेस मी या ठिकाणी पेमेंट करेल. तर अशा पद्धतीनं तुम्ही फक्त हा फॉर्म जो आहे तो स्टेप बाय स्टेप संपूर्ण भरून घ्या. ज्या विद्यार्थ्यांनी स्क्रुटिनीचं ऑप्शन घेतलेले त्यांना काही काळजी करायचं कारण नाही, त्यांना किंवा कुठे व्हिजिट करायचं कारण नाही आहे. त्यांचं घर बसलं त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्ण केलं जाईल. आणि ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फिजिकल डॉक्युमेंट स्क्रुटिनी घेतलेली असेल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन घेतलेलं असेल, त्यांना त्यांचा स्लॉट निवडून त्यांचा टाईम निवडून निवडलेल्या स्लॉटच्या तारखे दिवशी तुम्हाला फॅसिलिटेशन सेंटर म्हणजे FC सेंटरवरती जायचं आणि त्या ठिकाणी तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कन्फर्म करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने एकदम तुम्ही सोपं आहे आणि सरळ तुमचा फॉर्म जो आहे तुमच्या घर बसल्या तुम्ही कॅम्प्युटरवरती भरू शकता. मोबाईलवरती सुद्धा भरता येईल, परंतु मोबाईलवरतीची स्क्रीन बारीक असते, भरते वेळेस तुमचं थोडंफार कन्फ्युजन होऊ शकतं. त्यासाठी प्रिपेअर करा, कॅम्प्युटरवरती लॅपटॉपवरती तुम्ही फॉर्म भरायचा आहे. तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला दिलेली सगळी माहिती व्यवस्थित समजली असेल. काही डाऊट असतील नक्की मला तुम्ही कमेंटमध्ये त्याच्या रिलेटेड विचारू शकता. 100% तुमच्या कमेंटला रिप्लाय मी करेल. आणि जर तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला सुद्धा लाईक करा, त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो सबस्क्रिप्शन 100% फ्री आहे. याच्यातून काय होणार आहे, मला तुम्ही सपोर्ट कराल आणि तुम्हाला सुद्धा यातून तुम्हाला महत्त्वाची माहिती जी आहे ते तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचत जातील. त्याचबरोबर मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे तो तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा फॉर्म फिलअप करण्यामध्ये कुठल्याही पद्धतीच्या अडचणी येणार नाहीत. तर ठीक आहे, भेटत अशाच एका नवीन नॉलेजेबल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.